सगळ्यांनाच ठोकावं लागेल. एकही मंत्री आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला योग्य जनतेचं काम करत नाही. आत्ताच मला किमान 3 फोन आले सकाळपासून, नुसते संभाजीनगर नव्हे तर सोलापूरहून आला, एक फोन मला नाशिकहून आला. शेतकऱ्यांना 2 तास सुद्धा वीज मिळत नाही. महाराष्ट्रातली स्थिती आहे. महाराष्ट्र आपण फार पुढारलेला अमृत काळ, काय पंचामृत, काय 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 म्हणतात, पण 2 तास शेतकऱ्याला वीज मिळू शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला या महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून बच्चू भाऊंना मला असं वाटतं, मंत्र्यांना ठोकायचं असेल तर या राज्यातला एकही मंत्री उरणार नाही की ज्याला ठोकायची गरज नाही. आणि बच्चू भाऊनी खरंच हिंमत असेल तर बच्चू भाऊनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मंत्र्याला ठोकलंच पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमदार बच्चू कडू आणि भोंडेकर असं म्हणतात की मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात. म्हणजे मनात मुख्यमंत्री खूप जण होऊ शकतात. मला मी होऊ शकतो, आणखी कोणी होऊ शकतो. त्याला मनातल्या मुख्यमंत्र्याला काय अर्थ आहे का? त्याला मनातल्या जनातल्या आणि प्रत्यक्ष शपथविधी घेतो या मंत्र्यात मुख्यमंत्र्यात फरक असतो. त्याच्यामुळं बच्चू भाऊ असेल, नरेंद्र भोंडेकर असेल, यांनी मनातलेच आता मांडे खावे किंवा धोंडे खावे. तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद टोकाला गेलाय. तटकरे म्हणतात की राष्ट्रवादी पक्ष भाजपला सोडणार असेल तर आम्ही एकत्र येऊ. या रोहित पवारांच्या विधानावरती बोलत होते त्यावेळी ते म्हणतात की रोहित पवारांची दुटोपी भूमिका अंतर्गत गंभीर आरोप केला त्यांनी. रोहित पवारांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिलाय? तुम्ही स्वतःचे सहकारी आधी टिकवा. एकीकडे हडपसर मधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला सोबत घेऊन वर्षा बंगला रुंबरटे जिंकवली याची माहिती माझ्याकडे आहे. हे पाहता, ते 2 पक्ष एकमेकांपासून वेगळे झाले, त्यामुळे एकमेकांच्या विरोधात ते बोलणार. ते काय एकमेकांच्या आरत्या थोडी ओवाळणार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अजितदादा वेगळे झाले, त्याच्यात तटकरेंचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून शल्य दोघांच्या मनाला असेल, त्यामुळे दोघे एकमेकांची अशी भूमिका, मला वाटतं 2 वेगवेगळे राजकीय पक्ष आहे, ते एकमेकांमधून फुटून निघाले. एकमेकावर टीका करणं, टिप्पणी करणं हे मला वाटतं नैसर्गिक आहे.